आता दृष्ट तुम्ही माना अथवा न माना, याला काही लोक अंधश्रद्धा म्हणत असतील काका, पण दृष्ट मानावीच लागते. एखादं लहानसं गोंडस बाळ आणि त्या बाळाच्या घरी जर पाहुणे आले, 10-5 लोकांनी त्या बाळाला उचलून घेतलं, त्या बाळाकडे पाहिलं, किती गोड आहे किती गोड आहे असं म्हटले, आणि ते पाहुणे गेले की ते बाळ अगदी संध्याकाळी फणफण करतं तापेने. आणि फणफण ताप आल्यानंतर त्याचे आधुनिक जे आई वडील आहेत, अलीकडचे शिकलेले थोडे, ते म्हणतात चला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. पण जुनी जी म्हातारी असते ना घरातली आजी, ते म्हणते ए पोरं, डॉक्टरकडे न्यायची गरज नाही याला. मग दुपारी पाहुणे आले होते, नजर लागली असेल त्याला, दृष्ट लागली असेल त्याला, मग त्याची दृष्ट काढावी लागेल. मग ती म्हातारी घरातली ती दृष्ट काढण्याकरता, त्या पोराची नजर काढण्याकरता काय करते हो? आता पहिली गोष्ट साधन सामुग्री लागते त्याला पण, की आमच्या इकडे 4 वाटाची माती, जिथे चौक आहे त्या 4 वाटाची माती लागते. दुसरं साधन असं आहे, त्याच्यामध्ये काय लागतं बाबा? लागतो झाडू लागतो. अजून काय लागतं? मिरच्या लागतात, आहे की नाही? मिरच्या लागतात. अजून काय लागतं रे पोरांनो? हा, मेथी. मेथी नाही, मीठ. मीठ, हा, मीठ लागतं, मीठ. अजून काय लागतं? तुमचे गळालेले केस लागतात ना. अजून काय लागतं? चप्पल. अजून काय लागतं? लागते. एवढं सगळं एकत्रित करते ती म्हातारी आणि आपल्या पदरामध्ये घेते. पदरामध्ये घेऊन त्याचं असं चुंगडं करून त्या बाळाजवळ जाते आणि डोक्यापासून पायापर्यंत ते असं उतरवत असताना म्हणते, आल्या गेल्याची. पुढचा मंत्र मला म्हणायला नका लावू. आणि जेव्हा ती 2-3 वेळा उतरते त्याच्यावरून आणि उतरून ती पुरचुंडी चूल पेटून त्याच्यामध्ये त्या मिरच्या ती त्याच्यात टाकते, आणि ठसका जर नाहीच आला, समजायचं याला दृष्ट झालेली. आणि मग ठसका येत नाही, ती पूर्ण पेटल्यानंतर अगदी 5च मिनिटात ते बाळ फणफण करत असतं, पण ते लगेच झोपी जातं आणि त्याची ताप लगेच 1-5 मिनिटात निघून जाते. याला काही माणसं अंधश्रद्धा जरी म्हणत असले तर ही आमची संस्कृती, ही आमची संस्कृती आहे. आमच्या देवाची सुद्धा नजर काढली जाते, आमच्या संतांची सुद्धा नजर काढली जाते.